नाशिक जिल्ह्याचे समाजभिमुख आणि बहुआयामी व्यक्तिमत्व डॉक्टर वसंतराव पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी दिला जाणारा डॉक्टर वसंतराव पवार स्मृती पुरस्कार यंदाही जाहीर करण्यात आला। या वर्षीचा पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रातील मानसिक दिव्यांगांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या प्रबोधिनी ट्रस्ट या संस्थेला जाहीर झाला। नील वसंत मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर या सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो। शैक्षणिक, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना संस्थेच्या वतीने हा सन्मान प्रदान केला जातो। या वर्षीचा सन्मान सोहळा 7 ऑक्टोबर रोजी रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित करण्यात आला। याबाबतची माहिती नील वसंत मेडिकल फाउंडेशन समितीच्या अध्यक्षा नीलिमाताई पवार यांनी लायन्स क्लब हॉल इथं झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे। नमस्कार। दरवर्षी आपण डॉक्टर वसंतराव पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ योगदानचा कार्यक्रम घेत असतो आणि त्याच्यासाठी आपण उभ्या महाराष्ट्रातनं प्रपोजल शोधून काढत असतो आणि ह्यावेळेस टीम जवळजवळ पंढरपूर, बीड, सोलापूर अनेक ठिकाणी जाऊन आली। पण मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की यावेळेस आपण प्रबोधिनी ट्रस्ट जे रजनीताई लिमयेंनी सुरू केलेला आहे, ह्या ट्रस्टला आपण यावेळेसचा पुरस्कार देतो आहोत। आज खरं तर वाईट वाटतंय की रजनीताई असताना जर हा पुरस्कार दिला असता तर तो आमचा पण बहुमान झाला असता, पण दुर्दैवाने आज नाहीये। पण आपण पत्रकारांनी जसं आम्हाला सुचवलेलं आहे की गौतमला बोलवावं, तर नक्कीच आम्ही, म्हणजे मला एकदमच काटा आला गौतमची आठवण केल्यानंतर। ते लहानपणापासून मी गौतमला बघत आलेली आहे, गौतमला पण बोलवणार आणि त्यांच्या मुलीला सुद्धा मी आमंत्रण देत आहो। पण त्या गेल्यानंतर सुद्धा सातत्यानं हे काम एका वेगळ्या उंचीवरती ही सगळी ट्रस्टची मंडळी घेऊन जात आहे, हे सुद्धा खूप कौतुकास्पद आहे। ह्या प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीनं त्यांच्या अध्यक्षा ढवळे मॅडम हा पुरस्कार स्वीकारणार आहे। तर माझ्या सगळ्या नाशिककरांना मनपूर्वक मी आवाहन करते की आपण सगळ्यांनी 7 ऑक्टोबरला 5 वाजता रावसाहेब थोरात हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे, तर आपण सगळ्यांनी यावं, या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि ह्यावेळेस आपण खूप कार्यक्रमात खर्च न करता जी बचत होईल ती आपण पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय आमच्या टीमनं घेतलेला आहे। मी त्यांचे पण मनापासून आभार मानेन। आपण ह्या सगळ्या याला प्रसिद्धी द्यावी अशी विनंती करते। धन्यवाद। डॉक्टर वसंत पवार यांच्या समाजासाठी केलेल्या कार्याची परंपरा पुढे नेत नील वसंत मेडिकल फाउंडेशन कडून या पुरस्काराद्वारे सामाजिक बांधिलकी जपली जात असल्याचं नीलिमाताई पवार यांनी सांगितलं। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।